खेड्यापाड्यांमध्ये लोकांची रेशन कार्डची कामं असतील, लोकांची संजय गांधी श्रावणबाळची कामं असतील, त्यामध्ये त्यांना दर महिना ₹1500 चालू करून देणं असेल, एम-एस-सी-बी संदर्भात काही कामं असतील, महसुलासंदर्भातली काही सातबारे चूक दुरुस्तीची कामं असतील किंवा त्या ठिकाणी आम्ही करत असलेली विविध प्रकारच्या शासकीय योजनांचे लाभ खेड्यापाड्यांमध्ये वाड्या वस्त्यांपर्यंत पोहोचवण्याची कामं असतील. हे करत असताना एक गोष्टी आंबोणे ग्रुप ग्रामपंचायत मागणी समोर आली, की त्या ठिकाणी त्या गावाला अनेक वर्ष म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे 20-25 वर्ष जवळपास रेशनचं स्वतःचं दुकान नव्हतं आणि ते दुकान कुठेतरी शेडानीमध्ये त्यांचं रेशन शिफ्ट झालं होतं आणि शेडानी हे गाव जवळपास आंबोणे ग्रुप ग्रामपंचायतपासून 20 ते 25 किलोमीटर अंतरावरती असल्यामुळे लोकांची थोडी फरफट होत होती. त्या ठिकाणी वाहतुकीची दळणवळणाच्या सुविधा कमी असल्यामुळे त्या ठिकाणी त्या लोकांना जाण्या-येण्यासाठी जो प्रवासाचा वेळ आणि एक दगदग आणि हा जो मनस्ताप होता त्यासाठी म्हणून त्या लोकांची अशी मागणी आली ग्रामपंचायतचे सरपंच, खास करून आमचे मित्र मच्छिंद्रभाऊ कराळे असतील, त्यांनी आम्हाला थोडं सांगितलं, "अविनाश, हे असं-असं दुकान आहे. याचं आम्ही असं-असं शासकीय दरबारी आम्ही ह्याची मागणी करत आहोत. तर थोडं तुम्ही याला आम्हाला सहकार्य करा." आणि त्यावेळी आम्ही जेव्हा तहसीलदारांकडे ते निवेदन दिलं, त्यानंतर मात्र मग ते रेशन कार्डची दुकानाची मागणी, प्रलंबित मागणी गेली अनेक वर्षांपासूनची. त्या ठिकाणी आम्ही तहसीलदार साहेबांच्या माध्यमातून कलेक्टर साहेबांपर्यंत तो प्रस्ताव पूर्ण करून आम्ही पाठवला. कलेक्टर साहेबांच्या माध्यमातून आम्ही तो प्रस्ताव पूर्ण जिल्ह्यात जेव्हा ती यादी निघाली, त्यावेळी आम्ही आंबोणे ग्रामपंचायतीमध्ये सुद्धा त्या ठिकाणी रेशन कार्डचं दुकान आम्ही मंजूर करून घेतलं. त्या ठिकाणी असलेले काकडे कुटुंब ते दुकान चालवत आहे आणि त्यामुळे आंबोणे गावात असलेल्या 10-12 गावांच्या त्यांचा जो प्रश्न होता वर्षानुवर्षांचा, तो त्या ठिकाणी मार्गी निघाला.